हॅलो फ्रेंड्स, रुईज किचनमध्ये स्वागत आहे। आज पण एक सुंदर अशी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते। सिमला मिरचीचा झुणका सुंदर टेस्टी आणि नेहमीप्रमाणे कमीत कमी साहित्यातली आपली रेसिपी आहे। त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा। चला मग करूया आपल्या सिमला मिरचीच्या झुणक्याला सुरुवात। इथे आपण झुणका बनवतोय त्यामुळे आपल्याला तेलाचं प्रमाण हे थोडं जास्त लागणार आहे। त्यामुळे मेजरिंग कपचं अर्धा कप असतं असं मी तेल घेतलेलं आहे आणि तेल व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं। त्याच्यामध्ये 1/4 टीस्पून मी मोहरी टाकून घेतली आहे, 1/4 टीस्पून जिरे टाकून घेतले। दोन्ही छानपैकी गरम झाल्यानंतर 5 ते 6 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत आणि लसूण घेतलेली आहे, ती ठेचून चांगली 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। कारण का लसूण झुणक्यामध्ये जास्त प्रमाणात असेल तर झुणका खूप टेस्टी असा लागतो। लसूण आपण छानपैकी परतवून घेऊया आधी तेलावरती। आता इथे कांदा घेतलेला आहे, साधारण मी 2 मोठे कांदे घेतलेले आहेत। जर तुमच्याकडे छोटे कांदे असेल तर 3 घेतले तरीसुद्धा चालतील। मी 2 मोठे कांदे घेतलेत आणि एकदम बारीक चिरून घेतलेला आहे तो कांदा। आणि कांदा आपण तेलावरती परतवून घेऊया। सगळे मेजरमेंट डिस्क्रिप्शनमध्ये आहेत, तुम्ही तिथे चेक करू शकता। कांदा आपण छानपैकी तेलावरती परतवून घेऊया आधी। आता आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया। मीठ आधी टाकल्याने कांदा लवकर शिजतो सुद्धा, आपला तेवढा वेळसुद्धा वाचतो। आणि परत एकदा सगळं आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। आता एक 10 मिनिटासाठी झाकण ठेवून आपण आपला हा कांदा छानपैकी शिजवून घेऊया। हे बघा, कांदा आपला मस्तपैकी मऊसर असा झालेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया। इथे मी 1/4 टीस्पून हळद टाकून घेतलेली आहे, 1 टेबलस्पून गरम मसाला घेतलेला आहे, 1 टेबलस्पून लाल तिखट घेतलेला आहे। आणि आता हे सगळं आपण छानपैकी कांद्यामध्ये मिक्स करून घेऊया। आता हे मिक्स करताना तुम्हाला कांदा असा सुका सुका वाटत असेल तर थोडंसं आपण त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे। नेहमी आपण झुणक्यामध्ये कधी पाणी टाकत नाही, आपण तेलाचं प्रमाण जास्त असल्यामुळे आपण त्याच्यामध्ये जर कमी असं सुकं वाटलं तर आपण तेल टाकतो। पण आपल्याला इथे सिमला मिरचीचा झुणका करायचा आहे, आपल्याला सिमला मिरचीसुद्धा थोडी शिजवून घ्यायची आहे। त्याच्यामुळे आपण इथे हे पाणी थोडं टाकलेलं आहे, कारण का ह्या पाण्याच्या प्रमाणामध्ये आपली सिमला मिरची त्याच्यामध्ये छानपैकी शिजेल। इथे मी जास्तीत जास्त अर्धा कप पाणी घेतलेलं आहे, जास्त नाही घेतले। आणि आता मी सिमला मिरची घेतलेली आहे। जर सिमला मिरची मोठी असेल तर 4 ते 5 घेतले तरी चालतील, छोटी असेल तर 6-7 घेतली तरीसुद्धा चालेल। आणि ही अशी एकदम बारीक पण नाही आणि एकदम जाडी पण नाही, अशी मध्यम आकाराची आपण सिमला मिरची ही कापून घ्यायची आहे। आणि ती सगळी आपण आपल्या कांद्यामध्ये मिक्स करून घेऊया। छानपैकी अगदी व्यवस्थित ढवळून घ्यायची आणि जे आपण पाणी टाकले त्या पाण्याच्या सगळ्या वाफेमध्ये ती आपली सिमला मिरची छानपैकी ह्याच्यामध्ये शिजून तयार होईल। आता सिमला मिरची आपण ह्याच्यामध्ये टाकल्यानंतर एक साधारण परत 10 मिनिटांसाठी आपल्याला झाकण ठेवून हे सगळं परत एकदा शिजवून घ्यायचं आहे। हे बघा, कांदा आणि सिमला मिरची छानपैकी असं एकजीव झालेला आहे। आपल्याला अति प्रमाणात पण शिजवायचं नाही आहे, एकदम नरम नरम सुद्धा करायची नाही आणि एकदम अशी कडकसर पण ठेवायची नाही आहे। अशी मध्यम अशी आपली सिमला मिरची छानपैकी शिजलेली आहे। आता आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे बेसन। बेसन टाकताना एक पहिल्यांदा करायचं की थोडं थोडं बेसन टाकायचं, एकदम टाकायचं नाही। मी सुरुवातीला 3 टेबलस्पून बेसन घेतलेलं आहे। ते बेसन आपण व्यवस्थित आपल्या मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया आधी, कारण त्याच्यावरनं आपल्याला कळेल की आपला मसाला जेवढा ओलसर असेल तेवढा तो जरासा सुका करण्यासाठी आपल्याला बेसनचं प्रमाण तसं थोडं थोडं असं टाकायचं आहे। आधी 3 टेबलस्पून टाकल्यानंतर परत एकदा मी 3 टेबलस्पून टाकते। साधारण 6 टेबलस्पून मी इथे बेसन घेतलेलं आहे, म्हणजे चण्याचं पीठ घेतलेलं आहे। आता हे सगळं आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। एकदम तुम्ही टाकलं तर तुम्हाला बेसनाचं प्रमाण जास्त झालं, आपलं मसाल्याचं प्रमाण कमी झालं तर मग ते खायलासुद्धा चांगलं लागणार नाही आणि परत ते असं एकदम घट्ट घट्ट असं होऊन जाईल।
त्यामुळे सगळं व्यवस्थित हळूहळू प्रमाणामध्ये टाकत गेले तर आपल्याला अंदाज येतो की आपलं बेसन आता एवढं बास झालं, जास्त आपला झुणका खूप सुका होतोय, त्यामुळे तिथेच आपण बेसनाचं प्रमाण हे कमी जास्त करायचं आहे. तुम्हाला जर मसाला जरा जास्त प्रमाणात पाहिजे असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये बेसनाचं प्रमाण थोडं कमी घेतलं तरीसुद्धा चालेल. पण मी इथे सेम याच्यामध्ये घेतलेलं आहे की जसं आपला नेहमीचा झुणका होतो बेसनाचा तशाच पद्धतीचा आहे. फक्त आपलं सिमला मिरची व्यवस्थित शिजली की त्याच्यामध्ये एकदम छान प्रमाणामध्ये आपलं हे तयार होतं. आता कोथिंबीर टाकून थोडा वेळ आपण झाकण न ठेवता आपला झुणका हा असाच शिजत ठेवायचा आहे अगदी 10 मिनिटासाठी. आणि अशा पद्धतीने 10 मिनिटं आपण झाकण न ठेवता आपला हा झुणका तयार केलेला आहे. सुंदर टेस्टी आणि नेहमीप्रमाणे कमीत कमी साहित्यातली आपली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा. तुम्हीही अशी ट्राय करा. तुमची कशी बनते तीही मला कमेंट्स करून सांगा. चला तर भेटूया नवीन रेसिपीसोबत.